Hello friends, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to learn 2.6 how class is made, and this lesson is from your My English book 6. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सपनाज होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण इयत्ता 6वी इंग्लिश या पुस्तकातील हाऊ ग्लास इज मेड हा लेसन शिकणार आहोत. हाऊ ग्लास इज मेड म्हणजे काय की काच कशी तयार होते हे आपण आज शिकणार आहे. आणि हा खूप इंटरेस्टिंग लेसन आहे, कारण आपण सगळेच काचेच्या वस्तू काही ना काही प्रमाणात वापरत असतोच, पण ही काच तयार कशी होते हे आज आपल्याला मस्तपैकी शिकायला मिळणार आहे. आणि मला तुम्हाला एक महत्त्व सांगायचं की सपनाज होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलवरती सगळ्या विषयांच्या प्लेलिस्ट आहे. तुम्ही फक्त चॅनलवर गेला की तुम्हाला त्या प्लेलिस्ट दिसतील आणि तुम्ही बघून अभ्यास करू शकता. सो या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही सपनाज होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लगेच हा चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण हा चॅनल फ्री आहे. बिंदास होऊन सबस्क्राईब करू शकता. आणि मी आहे सपना टीचर, मी पुणे जिल्ह्यातनं आहे. तुम्ही कोणकोणत्या भागातनं माझे व्हिडिओ बघता मला नक्की सांगा. सो first line is glass is one of the most beautiful substances that we see around us. म्हणजे ग्लास किंवा काच ही अशी वस्तू आहे की जी आपल्या इतकी सुंदर वस्तू आहे की जी आपल्या सभोवताली आपल्याला दिसतच असते. जस्ट टेक अ लुक अराउंड युअर सेल्फ. फक्त जरा स्वतःभोवती एकदा बघा बरं वळून. आता माझा व्हिडिओ ऐकताना जरी तुम्ही इकडे तिकडे बघितलं तुम्हाला काचेच्या वस्तू दिसतील. and see how many things you can find that are made up of glass. आणि किती वस्तू तुम्हाला अशा दिसतात की ज्या ग्लासपासून बनल्या किंवा काचेपासून बनल्या. लाईट बल्ब्स म्हणजे तुमच्या जे दिवे असतात बल्ब ते, बॉटल्स बाटल्या, जार्स बरण्या, ग्लास म्हणजे काचा, रीडिंग ग्लासेस किंवा चष्म्याच्या काचा, मार्बल्स म्हणजे गोट्या, नंतर विंडो पेन्स म्हणजे खिडकीला ज्या आपण काचा बसवतो त्या काचा. टू नेम जस्ट अ फ्यू. आणि हे फक्त थोडीशी नाव आहे, याच्यापेक्षा अनेक वस्तू आपल्या आसपास आहे काचेच्या. वेअर डज दिस ग्लास कम फ्रॉम. आणि ही जी काच आहे ती कुठून आली आहे, आता आपण जर शोध घेऊयात. हाऊ ग्लास इज मेड. काच कशी बनली आहे. द ग्लास दॅट इज यूज टू मेक सो मेनी एव्हरीडे थिंग्स इज अ मॅन मेड मटेरियल. म्हणजे ही जी काच आहे जी की आपण खूप आपल्या नेहमीच्या नित्य उपयोगी अशा गोष्टींसाठी वापरतो, ती काच मॅन मेड मटेरियल आहे, म्हणजे माणसानं तयार केली आहे. कॅन यू गेस व्हॉट इज द मेड फ्रॉम. आणि कशापासून बनली जरा काही तुमच्या डोक्यात येतं आहे का, की तुम्ही एक अंदाज बांधू शकता का की ही कशापासून असेल. येतोय नाही येते ठीक आहे. इट मे सीम अनबिलिव्हेबल. आणि तुम्ही विश्वासच नाही ठेवू शकणार. बट दिस क्लिअर, इतकी स्वच्छ म्हणजे एकदम अशी स्वच्छच मुळे क्लिअर, ट्रान्सपरंट ज्याच्यातनं आरपार दिसेल अशी, अँड स्मूथ आणि एकदम मऊ लुकिंग मटेरियल इज ॲक्च्युअली मेड अप फ्रॉम सँड. हे जे एक्सक्लेमेशन मार्क आहे ना ते यासाठीच आहे की ते आपल्याला आश्चर्यचकित वाटावं. हे जे बनलेलं सगळं आहे ते कशापासून बनलंय, रेतीपासून बनलंय. ग्लास इज मेड बाय हिटिंग अ मिक्सचर ऑफ क्लीन व्हाईट सँड. आणि ही ग्लास कशी बनते, जेव्हा आपण क्लीन व्हाईट सँड म्हणजे पांढरी जी रेती असते, जेव्हा त्याला आपण खूप प्रमाणात उष्णता येतो त्यावेळेस ही काच बनते. सो ग्लास इज मेड अप बाय हिटिंग मिक्सचर ऑफ क्लीन व्हाईट सँड अँड केमिकल्स. पण नुसती सँड वापरली तर होणार आहे का, नाही होणार. त्याच्यामध्ये काही केमिकल्स असतात जसे की सोडा अँड लाईम. म्हणजे जर सोडा आणि लाईम म्हणजे लिंबू आणि सँड तापवली एकत्रित तर त्यापासून काच तयार करतात. द मिक्सचर इज हीटेड इन अ फर्नेस टिल इट टर्न इन टू हॉट. फर्नेस म्हणजे मोठ्या जाळाची जी भट्टी असते ना ती. टिल इट टर्न इन टू हॉट म्हणजे सगळं मिक्सचर जे भट्टीमध्ये इतकं तापवलं जातं ते खूप गरम केलं जातं. अँड लिक्विड ग्लास कशी होते, ती लिक्विड ग्लास तयार होते म्हणजे एकदम द्रव रूपात तयार होते. अँड वेन इट कूल्स डाऊन, आणि जी एकदम थंड झाली, इट बिकम स्टीफ अँड हार्ड. म्हणजे जी तापून लिक्विड ग्लास तयार होते त्याला एकदम थंड केलं की ते स्टीफ आणि हार्ड म्हणजे एकदम कठीण आणि टणक अशी तयार होते. हाऊ ग्लास इज शेप्ड. आता या काच तयार कशी होते, लिक्विड ग्लास कशी तयार होते कळलं, पण आता त्याला आकार कसा दिला जातो हे बघूयात. वन्स ग्लास हॅज बिकम कोल्ड. आणि ही जेव्हा काच थंड होते, स्टीफ अँड हार्ड, जेव्हा ती कडक आणि टणक होते, इट इज नॉट पॉसिबल टू शेप इट. मग त्याला आकार देणं शक्यच नाही, कारण ती एकदा कठीण किंवा टणक झाली की ती फुटतेच, दुसरं काहीच होत नाही. ग्लास इज ब्रिटल.
ब्रिटलचा अर्थ आहे की कडक आहे पण पटकन मोडणारी, आपण ज्याला म्हणतो ना ठिसूळ, पटकन फुटून जाणारी, ज्याला आपण असं म्हणू शकतो हार्ड बट इझिली ब्रोकन. सो द मीनिंग ऑफ ब्रिटल इज हार्ड बट इझिली ब्रोकन, पटकन फुटणारी किंवा ठिसूळ असं म्हणूया. दॅट मीन्स इट ब्रेक्स इझिली, याचा अर्थ हे पटकन फुटते. इट हॅज टू बी शेप्ड, आणि त्याला आकार देणं गरजेचं आहे, इंटू डिफरंट आर्टिकल्स वेन इट इज स्टील हॉट अँड सॉफ्ट. म्हणजे जेव्हा ही काच लिक्विड फॉर्ममध्ये असते आणि त्याच्यापासून वेगवेगळ्या वस्तू तयार करायच्या असतात, त्यावेळेला आपल्याला ती लिक्विड शेपमध्ये गरम असतानाच आपण त्याला आकार देणं गरजेचं आहे. व्हेरी हॉट ग्लास इज मोर लाईक अ लिक्विड, आणि खूप गरम जी ग्लास असते ती कशी असते, द्रवरूपात असते. यू कॅन पोर इट, मोल्ड इट, रोल इट, प्रेस इट और इवन ब्लो इट टू मेक अ व्हरायटी ऑफ शेप्स. म्हणजे पोर म्हणजे काय, ओतणे, मोल्ड म्हणजे काय, त्याला आकार देणं, रोल म्हणजे फिरवणं, प्रेस म्हणजे दाबणं, आणि ब्लो म्हणजे फुगवणं, आपण हवा फुगतो ना तशी, आणि व्हरायटी ऑफ शेप्स, आणि हा कितीही प्रकारचे तुम्ही आकार याच्यात करू शकता. हॉट लिक्विड ग्लास इज poured into molds and hardened to make articles of various shapes and sizes. म्हणजे या आपल्याला ज्या प्रकारचे आकार हवे त्या आकाराचे मोल्ड असतात. मोल्ड म्हणजे काय, आता मोल्ड म्हणजे असं की ज्याच्यामध्ये साचा म्हणतो ना आपण, त्याला मोल्ड म्हणतात. तर ह्या साच्यामध्ये काय करतात, वेगळ्या शेप आणि सायझेस साचे असतात, त्याच्यामध्ये हे लिक्विड जी ग्लास आहे ती टाकली जाते आणि त्याच्यापासून हवी ती वस्तू तयार केली जाते. इट कॅन ऑल्सो बी रोल्ड आउट टू मेक फ्लॅट शीट्स ऑफ ग्लास, आणि याला रोल करून फ्लॅट शीट पण तयार करतात काचेचे. In another process, molten glass is floated on a bed of a molten metal to make very flat glass sheet of even thickness. म्हणजे एकदम पातळ अशी ग्लास करण्याची किंवा काच तयार करण्याची त्यांच्याकडे टेक्निक आहे, ज्याच्यामध्ये ते काय करतात, ती जी ग्लास असते ती पूर्णपणे फ्लॅट बेडवरती टाकून त्याला एकदम पातळ असा आकार देतात. Gobs of hot liquid glass can be blown into bottles, bulbs, glasses and other objects. Liquid glass can also be drawn out into very thin fibers or glass wool. म्हणजे याच्यामध्ये काय करतात की जे लिक्विड हॉट असतं ना ते एका पाईपाच्या साह्यानं त्याला इतकं फुलवतात की ज्याच्यामुळे आपल्याला हवे तसे आकार, जसं की बल्ब आहे किंवा आणखीन काही आर्टिकल्स आहेत, आर्ट क्राफ्ट, खूप वेगळ्या प्रकारच्या वस्तू ते फुंकून सुद्धा तयार करतात. सम प्रॉपर्टीज ऑफ ग्लास, या ग्लासचे काचेचे काय वैशिष्ट्य आहे, काय गुणधर्म आहेत. ग्लास हॅज मेनी युजफुल प्रॉपर्टीज, आणि त्याचे खूप काय म्हणू त्याला उपयोगी गोष्टी आहेत. इट इज ट्रान्सपरंट, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची वैशिष्ट्य काय, हे ट्रान्सपरंट आहे, हे आपण आरपार काचेच्या बघू शकतो. यू कॅन सी थ्रू इट, आपण आरपार बघतो. इट इज स्ट्रॉंग अँड हार्ड, पण ती कठीण पण आहे आणि तितकीच एकदम टणक आहे. यू कॅन पुट अ लॉट ऑफ लोड ऑन इट, आणि तुम्ही काचेवर लोड ठेवू शकता. आता बघा आपल्या घरात शेल्फ असतात, काचेची कपाटं असतात, त्याच्यामध्ये तुम्ही किती पण सामान ठेवता. इट इज इम्परमेबल, इट डज नॉट अलाउ वॉटर और अदर लिक्विड टू पास थ्रू अँड इट डझंट गेट सॉगी और स्टेन्ड इटसेल्फ. इम्परमेबल म्हणजे काय की आपण समजा कागदावर पाणी टाकलं तर कागद कसा होतो, गिळगिळीत होतो, ओला होतो. किंवा तुम्ही कशावर बरं, कपड्यावर पाणी टाकलं तर कपडा पण सोकतो आणि मग ओला होतो. पण तुम्ही काचेवर पाणी टाकलं तर पाणी ओघळतं, पण काच ते पाणी सोक किंवा ॲब्सॉर्ब करून गिळगिळीत होत नाही. तर ती काय करते, पाण्याला परमिशनच देत नाही की ती त्याच्या आरपार जाईल आणि त्याला असं गिळगिळीत करेल. ग्लास हॅज नो इफेक्ट ऑन द फूड, म्हणजे अन्न पडलं काचेवर म्हणून काचेला बुरशी लागते का, तर अजिबात नाही. वॉटर म्हणजे पाणी, अदर सबस्टन्सेस सोड इन ग्लास कंटेनर, म्हणजे काचेमध्ये जर काही तुम्ही आंबट पदार्थ ठेवला तर प्रक्रिया होत नाही. जसं की तुम्ही समजा आंबट पदार्थ स्टीलच्या भांड्यात ठेवला, ॲल्युमिनियमच्या भांड्यात ठेवला तर प्रक्रिया होते आणि तो पदार्थ खराब होतो. पण काचेमध्ये ठेवल्यानंतर काहीच प्रक्रिया होत नाही, काच तशी राहते. इन अदर वर्ड्स इट डज नॉट इम्पार्ट अ स्मेल ऑर टेस्ट टू देम, आणि त्याच्यामध्ये कुठला वासही राहत नाही. काचेच्या भांड्यात कुठल्या, तुम्ही एखाद्या स्टीलच्या भांड्यात वस्तू ठेवा आणि काचेच्या भांड्यात ठेवा, तुम्हाला दोन्हीमधला फरक दिसेल. ऑर्डिनरी ग्लास हॅज अ स्मूथ सरफेस अँड इट कॅन बी वॉश्ड इझिली, म्हणजे साधी ग्लास असते ना ती कशी एकदम स्मूथ सरफेस असतो आणि ती सहज धुवू शकतो. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट इम्पॉर्टंट इज फॅक्ट दॅट इट लुक्स ब्युटिफुल, आणि शेवटची गोष्ट म्हणजे शेवटचं वैशिष्ट्य म्हणजे की काच प्रचंड सुंदर दिसते. नो वंडर दॅट इज यूज टू मेक सो मेनी थिंग्स, आणि आश्चर्य वाटायला नको की आपण काचेपासून अनेक वस्तू तयार करतो.
कलर्ड ग्लास म्हणजे रंगीत काचा कशा तयार करतो. ऑर्डिनरी ग्लास इज कलरलेस बट इट इज पॉसिबल टू प्रोड्यूस कलर्ड अँड ट्रान्सपरंट ग्लास बाय युझिंग डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ केमिकल्स इन द ग्लास मेकिंग प्रोसेस. आता खूप मोठं वाक्य झालं, मी जरा तुकड्यांमध्ये अर्थ सांगते. ऑर्डिनरी ग्लास इज कलरलेस म्हणजे साध्या काचा ह्या कलरलेस असतात, पण आपल्याला ज्याला कलर ग्लास करायचे असतील त्यासाठी काही केमिकल्स वापरलेले असतात, काही कॉम्बिनेशन्स तयार केलेले असतात आणि हे केमिकल वापरून ह्या ग्लासेस कशा होतात, कलरफुल होतात. ग्लास कॅन बी गिवन मेनी ब्युटिफुल कलर्स म्हणजे काचेला खूप छान छान रंग देता येतात. ब्ल्यू, व्हायलेट, टर्कोइज, रबी रेड, पिंक, ॲम्बर, ऑरेंज, डीप येलो, पर्पल, ॲमेथिस्ट, डार्क ग्रीन, इव्हन ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे असे रंगांचे सगळे कलर इथे असतात. आता तुम्ही 6वीला म्हणजे तुम्हाला सगळे कलर सांगायला लागले, तुम्ही म्हणाल टीचर आम्ही मोठे झालो आता, पण हे सगळे कलर काचेला देता येतात. आता स्टेन्ड ग्लास स्टेन म्हणजे ॲक्च्युली डाग असं म्हणतो, पण ही स्टेन्ड जी ग्लास असते ज्याच्यावर वेगळ्या आकार नक्षीकाम केलेलं असतं. कलर्ड ग्लास इज यूज टू मेक ब्युटिफुल पिक्चर्स म्हणजे जी कलर ग्लास असते ना, पिक्चर तयार करण्यासाठी वापरतात. इस्पेशली इन विंडो पेन्स म्हणजे काचेवर, खिडकीच्या काचांवरती कलर ग्लास असतेच. सच विंडोज आर नोन ॲज स्टेन ग्लास आणि अशा प्रकारच्या खिडक्यांना स्टेन ग्लास म्हणतात. दे आर सीन मोस्टली इन चर्चेस आणि चर्चमध्ये तुम्हाला हमखासच्या कलर्ड काचा असलेला विंडो दिसतात. कलर्ड ग्लास कॅन बी यूज टू मेक ब्युटिफुल स्कल्पचर्स, डेकोरेटिव्ह आर्टिकल्स किंवा तुम्हाला एखाद्या वस्तू तयार करणं, धातूंच्या वस्तू, काचेच्या वस्तू असतात स्कल्पचर्स किंवा डेकोरेटिव्ह आर्टिकल्स असतात, छान छान वस्तू. इट इज ऑल्सो पॉसिबल टू पेंट ऑन ग्लास युझिंग स्पेशल केमिकल्स अँड प्रोसेसेस म्हणजे आपण खास रंग वापरून त्याच्यावर रंगकाम पण करू शकतो. ग्लास कॅन बी रिसायकल आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे की आजच्या जगात रिसायकल करणाऱ्या गोष्टी या पर्यावरणासाठी चांगल्या आहेत, तर ग्लास ही रिसायकल करता येते म्हणजे पुनर्वापर करता येतो. अनादर युनिक फीचर ऑफ ग्लास इज दॅट इट इज 100% रिसायकलेबल म्हणजे कुठलीही काच ही पूर्णपणे तिला पुनर्वापरात आणता येते. ओल्ड ग्लास कॅन बी यूज टू मेक न्यू ग्लास एनी नंबर ऑफ टाइम्स म्हणजे 1000 वेळा सुद्धा ती काच परत 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 वापरता येते. Recycling glass in the manner in much cheaper than making new glass from raw materials म्हणजे रॉ मटेरियल घ्या, त्यापासून केमिकल वापरा आणि मग ग्लास करा, यापेक्षाही या ग्लासेसपासून काच किंवा नवीन मटेरियल करणं सोपं जातं. इट रिक्वायर्स मच लेस इट आणि याला थोडीशी इट दिली तर लगेच हे काम होतं. अँड लॉट ऑफ एनर्जी सेव्ड आणि जर तुम्ही जुनीच काच वापरली तुमची एनर्जीची पण बचत होते. इफ यू रिसायकल इवन अ सिंगल ग्लास बॉटल यू सेव्ह इनफ एनर्जी टू पॉवर अ कलर TV फॉर अबाउट 20 मिनिट म्हणजे तुम्ही एक बाटली जरी वाचवली ना, एक बाटली रिसायकलमध्ये टाकली तरी 20 मिनिटाच्या TVची बचत होते एनर्जीची. विचार करा तुम्ही, कधी काचा वाया घालू नका रिसायकल करायला द्यायला. सो द नेक्स्ट टाइम यू थ्रो अवे अ ग्लास बॉटल थिंक ग्लास इज व्हॅल्युएबल. पुढच्या वेळी ग्लास बॉटल फेकण्या अगोदर विचार करा की तुम्ही काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करू शकता समाजासाठी, सो ती बाटली रिसायकल करायला द्या. मग तुम्ही मला कशी द्यायची, तर आपले कचरेवाले काका असतात त्यांना द्यायची, ते लोक जमा करतात रिसायकलसाठी, किंवा भंगारवाले लोक फिरत असतात त्यांना काचेच्या बाटल्या द्यायच्या. तर अशा प्रकारे ग्लास बॉटल ती मेल्ट करतात, त्यापासून वस्तू तयार करतात, हवे त्या वस्तू तयार करतात, हे आपल्याला दाखवलेलं आहे. अशा प्रकारे आपला खूप सुंदर असा लेसन झालेला आहे आणि या लेसनचे पॉइंटर्स त्याचे क्वेश्चन आन्सर मी तुम्हाला देतेच. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सपनाज होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.